तिथे अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे लोकसभेसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अकोला, वाशिम जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असतील। दरम्यान अर्ज दाखल करण्याआधी अनुप धोत्रे आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे उमेश अलोणेनं। अकोला लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि या निमित्तानं आज आपल्या रामनगर स्थित घरी त्यांनी पूजा अर्चा केली आणि त्यांचा औक्षण त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। संपूर्ण धोत्रे कुटुंबीय आज एबीपी माझावर तुम्ही पाहतात। अनुप धोत्रे यांची आई आहेत, त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलं आपल्या सोबत आहेत। तर अतिशय भावनिक असा क्षण हा धोत्रे कुटुंबियांसाठी आहे। अनुप भाऊ, आज एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे, तुमचं राजकीय पदार्पण आज होत आहे, काय भावना आहेत तुमच्या? आज घराच्या आमच्या मंदिरातील सगळ्याच देवांचे दर्शन घेऊन, आईवडिलांचे दर्शन घेऊन, पूजा करून आज आणि अकोल्यातील सगळेच मुख्य जे आपण देव मानतो, राजराजेश्वर, तपे हनुमान, असे सगळ्या देवांचे दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन आज फॉर्म भरण्याची तयारी आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय आपले जे पालकमंत्री आहेत विखे पाटील साहेब, यांची सगळ्यांची तिथे उपस्थिती राहणार आहे। मतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। सोबतच सगळे जे महायुतीचे कार्यकर्ते आहे हेही उपस्थित राहणार आहे। सगळ्यांचेच आशीर्वाद घेऊन मी फॉर्म भरायला जाणार आहे। आजोबा, वडील आणि आता तुम्ही 3 पिढ्या राजकारणात अतिशय वेगळ्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही घेत आहात। आजोबांपासून तर तुमच्यापर्यंत एक मोठा धोत्रे घराण्यात एक मोठा इतिहास राहिलेला आहे। त्या पावलावर पाऊल ठेवताना आज काय मनात भावना आहेत नेमका? नक्कीच 3 पिढीचा हा वारसा आहे आणि सोबतच भारतीय जनता पार्टी हा अकोल्याचा गड जो समजला जातो, हा ही एक मोठी जबाबदारी मला उमेदवार म्हणून आहे। निश्चितच खूप मोठी जबाबदारी आहे। अनुप धोत्रे यांच्या आई ज्या आहेत सुहासिनी धोत्रे आपल्यासोबत आहेत। वहिनी, आज मुलाला औक्षण करताना फार मनात आई म्हणून वेगळ्या भावना असतील, कारण सातत्याने 4 निवडणुकीत संजू भाऊंचा प्रवास त्यांच्यासोबत तुम्ही राहिलात आणि आज मुलाला एक नवीन जबाबदारी आज जनतेसाठी तुम्ही हे करत असताना काय आई म्हणून काय वाटतं तुम्हाला? मला आज खूप आनंद झालेला आहे। आता ही 6वी वेळ आहे की म्हणजे आमच्या घरातून फॉर्म भरायला अनुप जात आहे। 5 वेळा म्हणजे भाऊ, त्याच्यानंतर अनुप। मन खूप भरून आलेलं आहे आणि आनंद पण खूप झालेला आहे की आज मोदी साहेबांनी, अमितजी शहा यांनी आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी बावनकुळेजी आणि संपूर्ण आमच्या लोकसभेच्या बाहेरचे सर्व आमदार यांनी आज जी अनुपवर जबाबदारी टाकली, त्याला जो आशीर्वाद देण्यासाठी ते इथे येणार आहे, त्यांचे मी धन्यवाद मानते। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्ते हे अनुपच्या पाठीशी आहे, रात्रंदिवस त्याच्यासाठी मेहनत करत आहे आणि संपूर्ण जनता आज त्याला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे। माझ्या आयुष्यातला हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे। वहिनी, औक्षण करताना तुम्ही जो टिळा लावला, त्यांना तिलक ज्याला म्हणू, ते लावताना काय नेमका आशीर्वाद तुमच्या मुलाला तुम्ही दिला? विजयी भव हा आशीर्वाद मी दिलेला आहे आणि खूप खूप मोठा हो, यशस्वी हो आणि दिल्लीला जाऊन या लोकसभेची सेवा त्याच्या हातून घडो, हा आशीर्वाद त्याला मी दिलेला आहे। अनुप धोत्रे यांच्या पत्नी समीक्षा धोत्रे आपल्यासोबत आहेत। वहिनी, आज एका मोठ्या जबाबदारीसाठी अनुप धोत्रे आज लोकांसमोर जात आहेत। आज त्यांचा फॉर्म भरणं आहे, तुम्ही प्रत्येक याच्यात त्यांच्यासोबत राहिलात, आज काय भावना आहेत नेमका आज तुमच्या? आज आमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजींनी आमच्या परिवार परत एकदा विश्वास टाकलं। आपले देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, विखे पाटीलजी, अजूनही बाकी पक्षाचे सगळे नेते आज इथे उपस्थित राहणार आहे अनुभव धोत्रेंना यांना आशीर्वाद द्यायसाठी। तर याच्यापेक्षा जास्त काही मोठा आनंद आमच्यासाठी होऊ शकत नाही आणि इतके मोठे संख्येने जी जनता उपस्थित राहणार आहे ते सगळ्यात जास्त म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की सगळेजण एकत्र होऊन फक्त अनुप दादा यांना आशीर्वाद द्यायला येणार आहे। एकच वादा अनुप दादा सगळ्यांच्या जनतेच्या मनात आहे आणि अबकी बार 400 पार नक्कीच अकोल्याचा एक कमळ दिल्लीला पोहोचणार आहे। 2019 ची निवडणूक होती। संजय धोत्रे यांची एक स्टार कॅम्पेनर होती, ती स्टार कॅम्पेनर त्यांच्या घरातलीच होती। संजय धोत्रे यांची नात जी आहे, अनुप धोत्रे यांची मुलगी आहे यशिका, तू आजोबांचाही प्रचार केला, तू खूप छोटी होती तेव्हा, बाबांचा प्रचार कसा करणार आहे? अनुभव आगे बढ़ो, यशिका तुम्हारे साथ है।
अच्छा, आणखी काय शुभेच्छा देशील बाबांना? एकदा मन परत काय बोलली तू आता? अनुभव आगे बढ़ो, यशिका तुम्हारे साथ है. आता मला यशिकाच नाही, आता रणविजय राजनंदिनी पण आमच्या साथ आहे. रणविजय बोलतोस का? वाव आगे बढ़ो आगे चलो रणविजय. संपूर्ण धोत्रे कुटुंबी एबीपी माझा तुम्ही पाहता. अनुभव, एक शेवटचा प्रश्न विचारतो. कुटुंबाची साथ आहेच, तुम्ही बाहेर रोज आता प्रचार तुमचा खूप दिवसांपासून सुरू झालेला आहे. लोकांचा जो तुम्हाला प्रतिसाद मिळतो तो कसा आहे, आणि हा प्रतिसाद मिळत असताना विजयाची नेमकं काय गणित आहे तुमची? नक्कीच अकोला लोकसभा असेल किंवा संपूर्ण भारत असेल, इथे लोकांना मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पाहायचं आहे. त्यांचे आशीर्वाद आहे. लोकसभेमध्ये खूप प्रमाणामध्ये नॅशनल हायवे असतील किंवा सरकारच्या सगळ्या योजना असतील, या माध्यमातून खूप चांगले कामं झालेले आहे. भविष्यामध्ये यापेक्षाही चांगल्या गतीने कामं झाली पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे, आणि सरकार ते पूर्ण करेल एवढं मी आश्वासित करतो. राजकीय कारकिर्दीतली डेब्यू मॅच ज्याला म्हणतो, जी पदार्पणाचा सामना जो आहे, तर अनुप धोत्रे आज राजकीय पटलावर आज आपलं पदार्पण करत आहे आणि लोकसभेसाठी आपला आज अर्ज ते भरणार आहेत, आणि संपूर्ण कुटुंबियांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आणि 400 पारमध्ये आपला मुलगा अनुपही असेल असा आशीर्वाद त्यांनी त्यांच्या आईने त्यांना दिलेला आहे. पुढच्या काळात आता जी राजकीय रणधुमाळी आहे त्यात अनुप धोत्रे हे आव्हान कसं पेलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह उमेश लोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.